ओके, हां, मी तुम्हाला हे सांगत होतो, की हेल्पिंग वर्ब्स जे असतात हे कुठल्याच प्रकारची ॲक्शन दाखवू शकत नाही. हेल्पिंग वर्ब कधीच ॲक्शन दाखवू शकत नाही. हेल्पिंग वर्ब हे फक्त हेल्प करतात किंवा मेन वर्बला किंवा सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्ही इंडिव्हिज्युअल हेल्पिंग वर्ब सुद्धा वापरू शकता. म्हणजे आता हे खालचे जो 2 एक्झाम्पल आपण लिहिलेत ना, 2 एक्झाम्पल याच्यामध्ये फक्त मी इंडिव्हिज्युअली हेल्पिंग वर्ब वापरलेत. फक्त इथं मेन वर्ब कुठलेच वापरलेले नाही. म्हणजेच याचा अर्थ हेल्पिंग वर्ब हे सेपरेट सुद्धा येऊ शकतात सेंटेन्समध्ये इंडिव्हिज्युअल. इथं जसं फॉर एक्झाम्पल मी खाली लिहिलंय. मग अशा वेळी किंवा कुठेही घ्या, कुठलेही कसेही घ्या. म्हणजे तुम्ही जर विथ मेन वर्ब जरी वापरली असेल, इथं मी अजून एक एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आय एम इटिंग मँगो. ठीक आहे. मी इथे हे एक सेंटेन्स लिहिले आणि खाली पण माझे सेंटेन्स. आता इथं सुद्धा मी काय केलंय, एम हे जे आहे हे हेल्पिंग वर्ब वापरले आणि इटिंग इथं आपलं मेन वर्ब आहे. हा. सो मला असं म्हणायचं होतं की आपण हेल्पिंग वर्ब सेपरेटली इंडिव्हिज्युअली सुद्धा वापरू शकतो सेंटेन्समध्ये. आता खाली जर तुम्ही बघितलं तर हे फक्त मी इथं फक्त हेल्पिंग वर्ब वापरले, म्हणजे सेंटेन्समध्ये नुसते हेल्पिंग वर्ब सुद्धा येऊ शकतात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सेंटेन्समध्ये कमीत कमी 2 शब्द असले पाहिजे, सब्जेक्ट आणि वर्ब. सो वर्बमध्ये मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब कंबाईन मध्ये पण येऊ शकतात. जसं इथं मी हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब पण वापरले, किंवा नुसते सेपरेट हेल्पिंग वर्ब सुद्धा येऊ शकतात. बट एक लक्षात ठेवा, एक पॉईंट लक्षात ठेवा की हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारचे ऍक्शन दाखवू शकत नाही. इथं मी फक्त हेल्पिंग वर्ब वापरलाय इंडिव्हिज्युअल. इथं मी सेंटेन्स लिहिले आय एम बॉय. याच्यामध्ये जर तुम्ही नीट नोटीस केलं, मी मुलगा आहे, कुठल्याच प्रकारची ऍक्शन याच्यामध्ये दिसत नाहीये तुम्हाला. किंवा इट इज अ बिल्डिंग, ती एक बिल्डिंग आहे, याच्यामध्ये सुद्धा कुठलीच ऍक्शन तुम्हाला दिसणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारची ऍक्शन दाखवू शकत नाही. तुम्ही कसं यूज करा, मेन वर्ब सोबत यूज करा किंवा हे इंडिव्हिज्युअली यूज करा. म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब जे असतात ते मेन वर्बच्या सोबत यूज करतो किंवा वेगळे सेपरेट पण यूज करतो. कळलं ना मी काय म्हणतोय? म्हणजे हेल्पिंग वर्ब हे मेन वर्ब सोबत पण यूज करू शकतो. कारण हेल्पिंग वर्ब काय करतात, कधी बऱ्याच वेळा मेन वर्बला मदत करतात त्या सेंटेन्सचा मिनिंग पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. किंवा ते इंडिव्हिज्युअली सुद्धा आपण वापरू शकतो सेपरेट, जसं मी खाली वापरले. सो तुम्ही कसंही वापरा, असं वापरा, विथ हेल्पिंग वर्ब विथ मेन वर्ब वापरा किंवा विदाउट मेन वर्ब वापरा. पॉइंट तोच आहे की हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारची ऍक्शन दाखवू शकत नाही. सो हा एक महत्वाचा डिफरन्स आहे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला. हेल्पिंग वर्ब ही ऍक्शन दाखवू शकतात, मेन वर्ब ही ऍक्शन दाखवू शकतात, हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारचे ऍक्शन दाखवू शकत नाही. सेकंड महत्वाचा मुद्दा, जसं मेन वर्ब ऍक्शन दाखवतात का, कारण त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या बॉडी पार्टची मुवमेंट होत असते. इथं देर इज नो बॉडी मुवमेंट ऍट ऑल लाईक मेन वर्ब. म्हणजे मेन वर्ब मध्ये जर बॉडी पार्टची मुवमेंट होत असेल, फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक्झाम्पल लिहिलं, आय एम इटिंग अ मँगो. याच्यामध्ये खाण्याची माझी काही ना काहीतरी मुवमेंट होते, कारण मी इथे मेन वर्ब वापरले. मेन वर्ब म्हणजे काही ना काही ऍक्शन असते, लक्षात ठेवा. इथं आय एम बॉय मध्ये माझी कुठलीच मुवमेंट होत नाही, कुठलीच हालचाल होत नाही किंवा कुठलीच ऍक्शन याच्यामध्ये दिसत नाही. अगेन सेम एक्झाम्पल, सेम म्हणजे हेल्पिंग वर्बचं एक्झाम्पल आहे, इट इज अ बिल्डिंग. याच्यामध्ये सुद्धा इफ यू सी, कुठल्याच प्रकारची ऍक्शन तुम्हाला दिसणार नाही, कारण इथं मी फक्त हेल्पिंग वर्ब वापरले. सो तुम्हाला एक महत्वाचा डिफरन्स मी सांगितला मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मध्ये. मी तुम्हाला सांगितलं दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. सगळ्यात महत्वाचा डिफरन्स, मेन वर्ब ऍक्शन दाखवू शकतात, हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाहीत. दुसरा डिफरन्स सांगतो मी तुम्हाला. मेन वर्बचे 3 फॉर्म पडतात, बेस फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल. हेल्पिंग वर्बचे फक्त 2च फॉर्म पडतात आणि हेल्पिंग वर्ब फक्त आपल्याकडे एवढेच आहेत इंग्लिशमध्ये, 11. कळलं? हेल्पिंग वर्बचे फक्त आणि फक्त 2 फॉर्म पडतात, मेन वर्बचे 3 फॉर्म असतात. हेल्पिंग वर्ब आपल्याकडे फक्त 11 आहेत. प्रायमरी, याला आपण प्रायमरी म्हणतो, सेकंडरी आहेत पण ते तुम्हाला नंतर शिकवेल, डोंट वरी. पण प्रायमरी हे जास्त आपण युज करतो. आणि हे इज आर आणि वॉजवेअर जे आहेत ना, हा टू बी, बी नावाचं एक मेन वर्ब आहे. बी म्हणजे असणे, होणे. बी नावाचं एक मेन वर्ब आहे, त्याचे हे फॉर्म्स येतं, इज आमर, आणि त्याचा पास्ट फॉर्म होतो वॉजवेअर. सो हे प्रेझेंट फॉर्म आणि पास्ट फॉर्म. सो हेल्पिंग वर्बचे फक्त आणि फक्त 2च फॉर्म पडतात, मेन वर्बचे 3 फॉर्म असतात. सो हे 2 महत्वाचा डिफरन्स आहे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला. मी पुन्हा एकदा सांगतो, मेन वर्ब ऍक्शन दाखवू शकतात, हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारची ऍक्शन दाखवू शकत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मेन वर्बचे 2 फॉर्म पडतात, सेकंड पॉइंट. हेल्पिंग वर्बचे फक्त, सॉरी, मेन वर्बचे 3 फॉर्म पडतात, हेल्पिंग वर्बचे फक्त 2च फॉर्म असतात, प्रेझेंट फॉर्म अँड पास्ट फॉर्म. कळलं? दोघातला डिफरन्स कळला? दोघांचं डेफिनेशन कळले, दोघं एक्झॅक्टली काय आहेत कळलं? इथपर्यंत कळलं? कोणाला काही डाऊट आहे का विचारू शकता, एनिथिंग.
ठीक आहे, आय टेक इट ॲज अ नो. ठीक आहे. सो हा मेन डिफरन्स आहे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मधला. खूप सिम्पल आहे, एवढं कॉम्प्लिकेटेड करू नका. हेल्पिंग वर्ब खूप सोपं आहे. आपल्याकडे फक्त एवढे 11च हेल्पिंग वर्ब आहेत. इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड. आता तुम्हाला एक डाऊट असेल थोडासा की सर इथं 3-3 का आलेत? इज, एम आहे, इज आहे, आर आहे, हॅव आहे, हॅज आहे आणि डू आणि डज आहे. म्हणजे इथं 2 का वापरले, इथं 2 आणि इथं 3-3 का आलेत? त्याचं कारण असं की सब्जेक्टवर डिपेंड असतं. तुम्हाला मी नंतर शिकवेल. इंग्लिशमध्ये एक रूल असतो की तुमचा सब्जेक्ट जर थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन टी अँड एस ज्याला आपण म्हणतो, तुम्ही जर माझ्या टेन्सेसचे व्हिडिओ बघितले असेल युट्यूबवरचे तर तुम्हाला कळून जाईल. सो त्याच्यानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार आपलं बदल. जसं मराठीमध्ये सुद्धा बघा, सब्जेक्टनुसार क्रियापद बदलतं. मी आता सांगितलं तर राम जातो होतं किंवा राम गेला होतं, नॉट गेली. राम गेली आपण असं म्हणू शकत नाही. जर त्याच्याऐवजी गीता असेल तर गीता गेली. म्हणजे जसं इंग्लिश मराठीमध्ये तुमचा जसं जेंडर असेल, इन शॉर्ट जेंडर आपण म्हणू शकतो. जसं जेंडरनुसार तुमचा व्हर्ब बदलतो मराठीमध्ये, तसंच इंग्लिशमध्ये तुमचा जो सब्जेक्ट असतो सब्जेक्टनुसार हे हेल्पिंग वर्ब्स बदलतात. मेन वर्ब नाही बदलत, हेल्पिंग वर्ब बदलतात. मेन वर्ब्स पण आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये, एस एस फॉर्म जो तुम्हाला मी सांगितला. सो त्याच्यामुळे हे 2-2, 3-3 फॉर्म पडतात. आता हॅज जो असतो किंवा डज जो असतो तो थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण लावतो, म्हणून हे 2-2, 3-3 शब्द आलेत. बट आयडियली तो एकच प्रेझेंटच फॉर्म आहे. हा सुद्धा प्रेझेंट फॉर्म आहे, हे तिन्ही सुद्धा प्रेझेंट फॉर्म आहे, हे दोन्ही प्रेझेंट फॉर्म आहे, हे दोन्ही प्रेझेंट फॉर्म आहे. इथपर्यंत कळलं? मी तुम्हाला आता काही ट्रिक सांगणार आहेत, ते थोडे लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही डाऊट? नो सर. नाही. ओके फाईन. हा, मी तुम्हाला आता काही ट्रिक सांगतो. तुम्हाला आता कॉम्बिनेशन सांगतो की काय काय कॉम्बिनेशन पॉसिबल असतात. हे ट्रिक्स नीट लक्षात ठेवा. कधी, आता तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो. इंग्लिशमध्ये कधीच लक्षात ठेवा, कधी चुकून सुद्धा मेन वर्ब नंतर इमिजिएटली लगेच मेन वर्ब कधीच येत नाही. हे मी तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करण्याच्या दृष्टीने सांगतो, हे खूप महत्वाचं आहे. मेन वर्ब नंतर मेन वर्ब लगेच कधी येऊ शकत नाही, पॉसिबल नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, आय टॉक हे माझं मेन वर्ब आहे, लगेच मी वॉक लावला, आय टॉक वॉक. म्हणजे मेन वर्ब नंतर लगेच मेन वर्ब पॉसिबल नाही, ऍट ऑल, शक्यच नाही. राम, राम घेण्यापेक्षा मी अजून काहीतरी घेतो. ठीक आहे, राम इज एम बॉय. सॉरी, आपण मेन वर्बचं बघतोय ना. यू ड्राईव्ह ड्रिंक, असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही नीट नोटीस केलं, हे माझे दोन्हीचे दोन्ही हेल्पिंग मेन वर्ब्स आहेत. हे मेन वर्ब कधीच सोबत येऊ शकत नाही, कंपल्सरी. याच्यामध्ये काही ना काही जर मध्ये एखादा टू शब्द असेल तर ती गोष्ट वेगळी, दॅट इज डिफरंट थिंग. मी तुम्हाला काय सांगितलं, मेन वर्ब नंतर लगेच इमिजिएटली मेन वर्ब कधीच येऊ शकत नाही. तुम्ही आज असं कधी म्हणता का, आय एम इटिंग वॉकिंग? नो. इथं सुद्धा हे दोन्हीचे दोन्ही मेन वर्ब्स आहेत. फक्त मी त्या दोघांना आय एन जी लावला, एवढाच फरक आहे. बट आफ्टर ऑल ते मेन वर्ब आहेत. त्याच्यानंतर आय हॅव टेकन इटन, इथं सुद्धा हे दोन्हीचे दोन्ही मेन वर्ब आहेत, फक्त त्याचा थर्ड फॉर्म केलाय, पास्ट पार्टिसिपल केलंय. बट असं कधी पॉसिबल नसतं इंग्लिशमध्ये. म्हणजे मेन वर्ब नंतर इमिजिएटली मेन वर्ब्स कधीच येऊ शकत नाही. तसंच सेम शॉर्टकट मध्ये लिहितो मी, हेल्पिंग वर्ब, एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब हे सुद्धा कधी सोबत येऊ शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तुम्ही आता हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहिती 11 हेल्पिंग वर्ब, आय इज एम बॉय. इज एम हे दोन्हीचे दोन्ही हेल्पिंग वर्ब येतात. त्याला रेड करतो कारण रेड आपल्या हेल्प. असं पण पॉसिबल नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब सुद्धा कधी सोबत येऊ शकत नाही. अजून एक सांगतो, राम, कुठलंही घ्या, राम इज वॉज बॉय, नॉट पॉसिबल. राम हॅज डज, फॉर एक्झाम्पल कार, नॉट पॉसिबल. इथं हॅज आणि डज हे दोन्हीचे दोन्ही हेल्पिंग वर्ब्स मी वापरलेत, नॉट पॉसिबल. इथं सुद्धा दिस कॉम्बिनेशन इज नॉट पॉसिबल. म्हणजे सेंटेन्स मध्ये दोन मेन वर्ब कधीच सोबत येऊ शकत नाही, किंवा दोन हेल्पिंग वर्ब कधीच सोबत येऊ शकत. दिस इज टोटली रॉंग. हे झाले निगेटिव्ह केसेस, म्हणजे काही पॉसिबल नाहीये. ठीक आहे, सो हे पॉसिबल नाहीये. दोन मेन वर्ब कधी सोबत येऊ शकत नाही, दोन हेल्पिंग वर्ब कधी सोबत येऊ शकत नाही. आता काय पॉसिबल आहे ते मी सांगतो. शक्यतो मोस्ट ऑफ द टाइम आधी हेल्पिंग वर्ब्स येतात, नंतर मेन वर्ब येतात. दिस कॉम्बिनेशन इज 100% पॉसिबल इन इंग्लिश. शक्यतो असं होतं बऱ्यापैकी. म्हणजे आधी हेल्पिंग वर्ब्स असतात, नंतर मेन वर्ब असतात. एक्झाम्पल घ्या ना, आय एम, एम हा माझा हेल्पिंग वर्ब आहे, इटिंग हा माझा मेन वर्ब आहे, अ मँगो.
राम इज वॉचिंग टीव्ही. याच्यामध्ये बघा, am इज माय हेल्पिंग वर्ब, इज माय हेल्पिंग वर्ब. इटिंग मी फक्त ing लावलाय, बट ते मेन वर्ब आहे. इटिंग हा माझा मेन वर्ब आहे, वॉचिंग माझा मेन वर्ब आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, राम हॅज गॉन. आता याच्यामध्ये गो हा मेन वर्ब आहे, गो म्हणजे जाणे, त्याचा थर्ड फॉर्म मी गॉन यूज केलाय, आणि हॅज हे माझं हेल्पिंग वर्ब आहे. सो हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब, दिस कॉम्बिनेशन इज पॉसिबल 100%. बट हे जे वरचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं तर नॉट पॉसिबल ऍट ऑल. म्हणजे याचा अर्थ मेन वर्ब्स कधी सोबत येऊ शकत नाही, किंवा हेल्पिंग वर्ब कधी सोबत, हे दोन कॉम्बिनेशन इज नॉट पॉसिबल ऍट ऑल. हे पॉसिबल आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर तुम्ही मेन वर्ब लावू शकता, किंवा हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब येतं, किंवा मोस्ट ऑफ द टाइम असं होतं, मोस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब असतं. ह्या तुम्हाला दोन ट्रिक सांगितले, लक्षात ठेवा. मेन वर्ब कधी सोबत येऊ शकत नाही, हेल्पिंग वर्ब कधी सोबत येऊ शकत नाही. हेल्पिंग वर्ब मेन वर्ब तुम्ही यूज करू शकता. अजून एक ट्रिक सांगतो. हेल्पिंग वर्ब्स येतं, हेल्पिंग वर्ब्स ज्याच्यामध्ये हे जे वरचे जे आहेत ना, इज, एम, आर, वॉज, वेअर, ठीक आहे, हॅव, हॅज आणि हॅड, हे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर जर तुम्ही मेन वर्ब लावताय, इन केस ऑब्विसली मेन वर्ब आपण लावतो, तर त्याचा बेस फॉर्म कधी लावायचा नाही. बेस फॉर्म कधीच येऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय एम टॉक पॉसिबल नाहीये. तुमच्या लक्षात आलं का? बेस फॉर्म म्हणजे काय? टॉक हा त्याचा बेस फॉर्म आहे, कशाचा? हेल्पिंग वर्बचा. आणि ॲम इथं सॉरी मेन वर्बचा हा बेस फॉर्म आहे टॉक, आणि ॲम हे इथं माझं हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे याचा अर्थ हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म पॉसिबल नसतो, किंवा असं होत नाही. ही सगळ्यात दी मोस्ट कॉमन मिस्टेक आहे, जे खूप सारे मुलं करतात. मी खूप साऱ्या मुलांकडनं, जे नवीन नवीन इंग्लिश शिकायला येत आहे, खूप साऱ्या मुलांकडनं ही मी असं ऐकतो, आय एम टॉक, आय एम वॉक, ही इज टॉक, ही इज लिसन. हे सगळं चुकीचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो की मेन वर्ब्स काय येतं, हेल्पिंग वर्ब्स काय, त्याचा बेस फॉर्म काय, हे नीट समजून घ्या. इथं तुम्ही जर नीट नोटीस केलं ना, हे टॉक आणि लिसन हे मेन वर्ब्स येतं, आणि त्यांचे बेस फॉर्म येतं. आणि मी तुम्हाला आता सांगितलं की हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म पॉसिबल नाहीये. इथे तुम्ही ही वॉज लिसन सुद्धा करू शकत नाही. वॉज हा माझा हेल्पिंग वर्ब आहे, किंवा ही वॉज, चलो ठीक आहे, ड्राईव्ह लिहितो मी, काहीतरी नवीन वर्ब यूज करतो. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितली ट्रिक, हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म तुम्ही नाही वापरू शकत. हा, डू डज मध्ये एकदा आहे एक केस, ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता डू रिमेंबर वगैरे. बट हे जे आहेत ना, हे वरचे चार, शक्यतो याच्यानंतर मेन वर्बचा बेस फॉर्म कधी येतो. हे तुम्हाला ट्रिक्स का सांगतोय, कारण हे तुमचं रॉंग सेंटेन्स बनवण्यापासून तुम्हाला बऱ्याच वेळा हेल्प करेल. म्हणजे तुम्ही चुकीचं बोलणार नाही, त्याच्यासाठी हे तुम्हाला ट्रिक सांगतोय, लक्षात घ्या. इथं सपोज तुम्ही ऍम झालं, यू आर, सपोज तुम्ही तुम्ही सगळे मिळून माझं ऐकताय, यू आर लिसन असं होणार नाही. दिस इज रॉंग ग्रामॅटिकली. इंग्लिशमध्ये असं पॉसिबल नसतं. हेल्पिंग वर्ब नंतर तुम्ही बेस फॉर्म नाही वापरू शकत मेन वर्बचा, हे चुकीचं सेंटेन्स आहे. मग याच्यामध्ये इधर तुम्ही आयएनजी वापरू शकता, किंवा याचा थर्ड फॉर्म वापरू शकता, लाईक दॅट. हे नंतर आपण शिकू. बट बेस फॉर्म तर वापरू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ इज, एम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड नंतर तुम्ही मेन वर्ब जर आला असेल, फॉर एक्झाम्पल, तर मेन वर्बचा हे नीट लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगितलं, हेल्पिंग वर्ब नंतर जर मेन वर्ब तुम्ही लावताय आणि जर त्याचा बेस फॉर्म लावताय, ते चुकीचं आहे. यू हॅड टेक या फिर यू हॅड टॉक कधी होत नाही. मी तुम्हाला सांगितलं, इधर तुम्ही आयएनजी लावू शकता, इथं तर आयएनजी लावता येणार नाही, किंवा मग थर्ड फॉर्म लावू शकता, बट बेस फॉर्म लावू शकत नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये ह्या हेल्पिंग वर्ब्स नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म पॉसिबल नाही. हे सुद्धा सेंटेन्सेस सगळे रॉंग आहेत, असं पॉसिबलच नाहीये. हे जेव्हा तुम्ही टेन्सेसचं स्ट्रक्चर बघाल, त्याच्यावरनं समजेल तुम्हाला. असं असं कुठं स्ट्रक्चर मी लिहिलेलं नाहीये, किंवा इंग्लिशमध्ये कुठं स्ट्रक्चर नाही की तुम्ही हेल्पिंग वर्ब लावला नंतर मेन वर्ब लावला. कुठेही बघा तुम्ही. आता सपोज हे एक्झाम्पल, इथं मी इज, एम, आर वापरले, त्याच्यानंतर मेन वर्बचा बेस फॉर्मला आयएनजी लावले. मी इथं यू आर स्विम नाही लिहिलं, ही इज हॅव नाही लिहिलं, किंवा शी इज राईट नाही लिहिलं. सो इट मीन्स हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचे बेस फॉर्म येऊ शकत नाहीत. इथं मी काही सेंटेन्सेस लिहिले, तिथं बघा. रेड म्हणजे माझा हेल्पिंग वर्ब आहे, ग्रीन म्हणजे मेन वर्ब आहे. आय एम इटिंग,
एम हेल्पिंग वर्ब आहे, इट मेन वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब येऊ शकतो आणि तसंच येतं, बट मेन वर्बचा बेस फॉर्म येत नाही. मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, काय पॉसिबल आहे, हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब पॉसिबल आहे, बट मेन वर्बचा बेस फॉर्म पॉसिबल नाही आहे. ह्या दोघांमध्ये थोडासा फरक समजून घ्या. कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिली गोष्ट मी सांगितलं होतं, मेन वर्ब नंतर इमिजिएटली मेन वर्ब्स कधीच पॉसिबल नाही. म्हणजे आय वॉक टॉक पॉसिबल नाही, आय ड्राईव्ह ड्रिंक पॉसिबल नाही. तसंच हेल्पिंग वर्ब नंतर इमिजिएटली हेल्पिंग वर्ब पॉसिबल नाही. आय एम इज बॉय होऊ शकत नाही, राम इज आर बॉय होऊ शकत नाही. काय पॉसिबल आहे, हेल्पिंग वर्ब नंतर तुम्ही मेन वर्ब लावू शकता, बट त्यातल्या त्यात मेन वर्बचा बेस फॉर्म सुद्धा लावू शकत नाही. तुम्ही दुसरा कुठला फॉर्म लावू शकता, बट बेस फॉर्म नाही लावू शकत. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इथं मी सेंटेन्सेस लिहिलेत. आय एम ईटिंग, हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब, ऍब्सोल्युटली पॉसिबल. यू आर डुईंग, हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्ब. आता इथे तुमचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की डू हे मी इथं पण लिहिलेत आणि डू हे इथं पण लिहिलेत. याचा अर्थ असा असतो की हे जे हॅव आणि डू हे जे शब्द आहेत ना, किंवा हे जे वर्ब्स आहेत ना, हे दोन्ही पार्टीमध्ये काम करतात. जसं एखादा माणूस असतो ना की दोन्ही पार्टीमध्ये काम करतो, ह्या पार्टीमध्ये पण असतो, ह्या पार्टीमध्ये असतो, तसं यांचे हे दोन्ही ठिकाणी काम करतात. हे ऍज अ मेन वर्ब सुद्धा वापरू शकतो मी, ऍज अ हेल्पिंग वर्ब सुद्धा वापरू शकतो. पण हे आता मी तुम्हाला कन्फ्युज करणार नाही, कारण हे खूप कन्फ्युजन आहे. जेव्हा हे ऍज अ मेन वर्ब वापरतात तेव्हा त्यांना मेन वर्बचा रूल फॉलो करतात. जेव्हा हेल्पिंग वर्ब वापरतात तेव्हा ऍज अ हेल्पिंग वर्बचा रूल फॉलो करतात. म्हणजेच इन शॉर्ट काय, जर मी डू ला ऍज अ मेन वर्ब वापरला असेल तर तिथं मी त्यांना ते तिथं पहिली गोष्ट ऍक्शन दाखवतील, कारण मेन वर्ब ऍक्शन दाखवतात. किंवा त्याला आयएनजी ला आपण लावू शकतो, एस लावू शकतो, किंवा त्याच्या तिन्ही फॉर्म आपण युज करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट एवढं लक्षात ठेवा सध्या तरी, की डू आणि हॅव जर मी मेन वर्ब वापर, इथं बघा आता डू ला मी ऍज अ मेन वर्ब वापरला, इट मीन्स ते काही ना काही ऍक्शन दाखवणार आहेत. यू आर डुईंग गुड, आता याच्यामध्ये ते काही ना काही ऍक्शन दाखवतं. डुईंग गुड म्हणजे तू चांगलं काहीतरी करतोय, म्हणजे काही ना काही ऍक्शन इथं असणार आहे. इथं डू हा हेल्पिंग वर्ब नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की डू आणि हॅव हे दोन वर्ब्स असे हे दोन्हीकडे काम करतात. मेन वर्ब मध्ये सुद्धा काम करतात, हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा काम करतात. म्हणून म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्याकडनं मेन वर्बचं सुद्धा काम करून घेऊ शकता, हेल्पिंग वर्बचं सुद्धा काम करून घेऊ शकता. मग मुलं कन्फ्युज होतात की हे कसं ओळखायचं की हे मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे. खूप सोपं आहे. आपण हेल्पिंग वर्बला कधी आयएनजी लावतो का? मी तुम्हाला सांगितलं होतं आता. आपण आयएनजी फक्त मेन वर्बच्या बेस फॉर्म लावतो. आपण हेल्पिंग वर्बला लावत नाही. आपण ॲमिंग कधी ऐकलंय का? नो. इझिंग कधी ऐकलंय का? नो. आरिंग कधी ऐकलंय का? नो. आता इथं आयएनजी लावलाय म्हणजे हा सरांनी सांगितलं होतं की आयएनजी आपण मेन वर्बच्या बेस फॉर्मला लावू शकतो. म्हणजे 100% डू इथं मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाहीये. लक्षात घ्या. डू आणि हॅव हे दोन असे वर्ब आहेत, हे दोन्ही ठिकाणी काम करतात. म्हणजे ते ऍज अ मेन वर्ब सुद्धा काम करतात, हेल्पिंग वर्ब सुद्धा काम करतात. पण कन्फ्युज होऊ नका, खूप सोपं आहे ओळखायचं. इथं ऑब्व्हियसली आयएनजी लावले आपण, मेन वर्बला हेल्पिंग वर्बला कधी आयएनजी लावू शकत नाही. म्हणजे 100% तो मेन वर्ब असणार आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की आधी हेल्पिंग वर्ब येतो, नंतर मेन वर्ब येतो, म्हणजे 100% हा मेन वर्ब आहे. किंवा तुम्ही असं पण जज करू शकता, अरे बाबा इथं काही ना काही ऍक्शन दिसतीये का? जर ऍक्शन दिसली म्हणजे ते मेन वर्ब आहे, कारण हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाही. इथं अगेन सेम मी वॉज हा हेल्पिंग वर्ब वापरलाय, डू हा मेन वर्ब वापरलाय. इथं काही ना काही ऍक्शन आहे. डुईंग गुड म्हणजे चांगलं तो करतोय, काहीतरी करतोय किंवा चांगलं चाललंय त्याचं काइंड ऑफ. इथं पण बघा, दे हॅव गॉन, आता गोचा थर्ड फॉर्म गॉन आहे, म्हणजे हॅव माझा हा हेल्पिंग वर्ब आहे. दे हॅव गॉन. त्याच्यानंतर ही हॅज गॉन, आता इथं फक्त हॅव लावलं, इथे हॅज लावलंय, म्हणजे सेम. जर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर तुमचा हॅज येतो, नसेल तर हॅव येतो. हे सगळं तुम्हाला शिकवेल, डोंट वरी. शी हॅड डन, आता इथं बघा खूप सोपं आहे. आता इथं डू वापरलं मी, बरोबर. डूचा थर्ड फॉर्म वापरलाय डन. आता मला सांगा, जर समजा तुमचं इथं कन्फ्युजन असेल की यार हा डू जो इथं, आता तुम्हाला कलरवरनं तर कळत असेल, कारण मी ग्रीन कलर लावलाय म्हणजे 100% मेन वर्ब आहे. पण तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो, जर तुम्हाला वाटत असेल की अरे हा कसा ओळखू इथं हा मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे, सगळ्यात सोपं आहे. इथं डन म्हणजे मी काय केलंय, वर्बचा तिसरा फॉर्म युज केलाय, राईट. मेन वर्ब मध्ये 3 फॉर्म, सॉरी हेल्पिंग वर्ब मध्ये 3 फॉर्म आहेत का? नाही येत, म्हणजे याचा अर्थ हा मेन वर्ब असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला आता तेच सांगत होतो की मेन वर्बचे रूल अप्लाय होतात. म्हणजेच काय, जर तो डू किंवा हॅव जर ऍज अ मेन वर्ब वापरला असेल ना, तर मेन वर्बचे रूल फॉलो करतील. म्हणजेच काय, की इथं मी थर्ड फॉर्म वापरलाय. थर्ड फॉर्म हा हेल्पिंग वर्ब मध्ये नसतो. हेल्पिंग वर्बचे फक्त 2च फॉर्म आहेत, इज, आम, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड अँड डू, डज, डिड. 2च फॉर्म आहे. तर इथं मी डूचा थर्ड फॉर्म युज केलाय. डूचा थर्ड फॉर्म युज केलाय डन, जो डन असतो. जसा गोचा थर्ड फॉर्म गॉन आहे, तसा डूचा थर्ड फॉर्म डन आहे. सो इट मीन्स हे 100% माझं मेन वर्ब आहे, हे हेल्पिंग वर्ब नाहीये. तुमचं कन्फ्युजन होत असेल तर सध्या सोडून द्या. आपण जेव्हा टेन्सेस शिकू तेव्हा तुम्हाला प्रॉपर कळेल की कुठलं काय असतं. बट तुम्हाला एक ट्रिक सांगते, जर कन्फ्युजन होत असेल तर. ठीक आहे. इथं सुद्धा वी डू नॉट लाईक, त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल की डू इथं मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे,
सो डू हा इथं हेल्पिंग वर्ब आहे, कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे मी काल तुम्हाला शिकवलं होतं. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आणि हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. म्हणून इथं डू हा हेल्पिंग वर्ब आहे, हा मेन वर्ब नाही, कारण मेन वर्ब आपला इथं लाईक आहे. सो तुम्हाला ते हळूहळू कळेल, पहिल्याच दिवशी सगळं कळत नसतं, लक्षात ठेवा, वेळ लागतो. माझा सांगायचा मुद्दा आहे की आपण हेल्पिंग वर्ब मेन वर्ब दोन्ही वापरू शकतो सेंटेन्स मध्ये, फक्त त्याची ऑर्डर लक्षात ठेवा. मी जसं सांगितलं तसं, की शक्यतो काय होतं, हेल्पिंग वर्ब आधी येतं, मेन वर्ब नंतर येतं. पण अजून एक लक्षात ठेवा, हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म ऍटलीस्ट कधी वापरू नका. तुम्ही इथं बघा, मी सगळीकडे हेल्पिंग वर्ब्स आधी वापरलेत, सगळे रेड कलर मधले, आणि त्याच्यानंतर मेन वर्ब वापरले, पण तुम्हाला इथं कुठंच मेन वर्बचा बेस फॉर्म सापडणार नाही, कारण इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म पॉसिबल नसतो. तुम्ही बघा ना, ग्रीन माझे मेन वर्ब आहे, तुम्हाला इथं कुठंच, हा इथं इथं आता हे काय आहे माहितीये का, दिस इज निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, मी काय म्हटलं होतं की हेल्पिंग वर्बच्या इमिजिएटली मेन वर्ब आला नाही पाहिजे, इथं मध्ये नॉट हा शब्द आलाय म्हणून हा पॉसिबल आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सांगितलं होतं की हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म आला नाही पाहिजे, मग तुम्ही इथं डू हेल्पिंग वर्ब वापरलं, इथं कसं का बेस फॉर्म वापरले? म्हणून तुम्हाला सांगतो की मी इमिजिएटली म्हटलं होतं, इथं नॉट हा शब्द आलाय दोघांच्या मध्ये, इमिजिएटली येऊ शकत नाही. म्हणजे सपोज आता आय डू लाईक असं होऊ शकत नाही, लाईक दॅट. म्हणजे डूचं होऊ शकतं, बिकॉज आपण डू हा याच्यासाठी वापरतो, ते तुम्हाला नंतर ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये शिकवेल. बट इमिजिएटली तर होऊ शकत नाही, इथे दोघांच्या मध्ये काही ना काहीतरी आलंय, नॉट हा शब्द आलाय. म्हणजेच याचा अर्थ हेल्पिंग वर्ब नंतर इमिजिएटली मेन वर्बचा बेस फॉर्म होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल हे असं, दिस इज नॉट पॉसिबल इन इंग्लिश. ठीक आहे, ह्या काही ट्रिक्स आहेत, हे लक्षात ठेवा. समजलं मेन वर्ब काय? एवढंच आहे हेल्पिंग वर्ब मध्ये, एवढंच आहे. 11 हेल्पिंग वर्ब्स येतं. हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारचे ऍक्शन दाखवू शकत नाही. हेल्पिंग वर्ब फक्त हेल्प करतात मेन वर्बला किंवा सेंटेन्सचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. आणि हेल्पिंग वर्ब मध्ये कुठलीच मुवमेंट नसते किंवा ते कुठल्याच प्रकारचे ऍक्शन दाखवू शकत नाही. हा पॉईंट खूप लक्षात ठेवा. मेन वर्ब्स ऍक्शन दाखवू शकतात, हेल्पिंग वर्ब कुठल्याच प्रकारचे ऍक्शन दाखवू शकत नाहीत. मेन वर्बचे 3 फॉर्म असतात, हेल्पिंग वर्बचे 2 फॉर्म असतात. काही डाऊट्स येतं विचारू शकता, कोणाला काही डाऊट्स? एनिथिंग, कुठलाही डाऊट असेल, सिम्पल